गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते। हरि ओम। आपला 5वं प्रकरण चाललंय, 23वी ओवी चालू होती आपली. ती ओवी परत वाचते की श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन हे नवविधा भक्ती. त्यातला आपण श्रवणाचा थोडा विचार केला. श्रवण म्हणजे काय पाहिलं, कीर्तन म्हणजे काय पाहिलं, आणि स्मरण थोडासा विचार केला. त्याच्यानंतर स्मरण म्हणजे नामस्मरण, अखंड नाम जपतची जावे म्हणून जे समर्थ सांगतात त्या पद्धतीने अखंड ते त्याच्या आपल्याला अनुसंधानासाठी फार उपयोग होतो. अनुसंधान काय असतं की कायम आपलं लक्ष राहिलं पाहिजे, कुठच्या ना कुठच्या पद्धतीने मनात तो राहिला पाहिजे. त्या दृष्टीने नामस्मरण अतिशय सोपं आणखी फार इफेक्टिव्ह आहे, परिपूर्ण साधन आहे. यातलं प्रत्येक परिपूर्ण साधन आहे म्हटलंच, त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा तो क्रमविकास सुद्धा असू शकतो. पुढलं पादसेवन आहे. पादसेवनाच्या बाबतीत पादसेवन म्हणजे पायांची सेवा थोडक्यात, पण ह्याचा अर्थ जो आहे तो व्यापक आहे की जे काही कमी असेल देवळात म्हणा, श्री गुरूंच्याकडे म्हणा, तर त्याची पूर्तता करणं हे पादसेवन भक्ती आहे. म्हणजे जमलं तर पायांची सेवा म्हणजे त्यांची सेवा, त्यांना कमी जास्त जे हवं असेल, देव आणखी सद्गुरू दोघांची सारख्याच पद्धतीने पादसेवन सेवा केली जाते. आणि श्रीगुरूंच्या बाबतीत विशेषतः ते फार महत्वाचं आहे, कारण समर्थ सांगतात तसं पादसेवनाच्या निमित्ताने गुह्य ते प्रकटवू लागले. म्हणजे काय होतं तर गुह्य म्हणजे परमार्थ प्रांतात ज्या काही अशा वर्माच्या गोष्टी असतात, तर त्यांनी सांगितल्या तर कळतात आपल्याला, नाहीतर आपल्याला कळायला वेळ लागतो. या दृष्टीने ज्यांनी जर का त्या सांगितल्या तर त्याचा फार फायदा होतो. आणखीन पादसेवनाच्या ह्यांनी बोलता बोलता ते आपल्याला एकदा आपल्याला उपयोगी उपदेश होऊन जातो. आपलं जर का लक्ष असलं त्या प्रसंगी तर आपण त्यानुसार वागू शकतो. हे खूप महत्वाचं आहे की श्रीगुरूंच्या जर का प्रत्यक्ष सेवेची संधी मिळाली तर त्यांचं सहज बोलणं हे लक्षात घ्यायचं, त्यांचं बोलणं कधीही दुर्लक्ष करायचं नाही. आणखीन ते मला ह्यातलं काय काय लागू आहे, मी हे परत परत सांगते कारण पुन्हा पुन्हा आपल्याला विसरायला होतं. आणखीन तर त्याच्यामुळे आपल्याला हे महत्वाचं असतं फार की हे सांगितलं गेलं पाहिजे, आणि ह्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. एंट्री करायला हवी. म्हणून पादसेवन भक्ती जी आहे ना, तर तिच्या बाबतीत श्री गुरूंचं महत्व जास्त आहे. त्या निमित्ताने वर्माच्या गोष्टी कळतात, आपल्यासाठी काय उपदेश आहे ते कळतो, सांगत असतात, तेव्हा देखील आपल्याला उपयोगी त्यातलं पुष्कळ असतं. ते केवळ एकच अगदी त्या व्यक्तीलाच उपदेश करतात असं नाही, डायरेक्ट उपदेश करतात असंही नाही. त्यांचं बोलणं पुष्कळ वेळा परोक्ष प्रिया ही देवा हा या पद्धतीने असतं. म्हणजे कसं की ही श्रुती आहे की देव डायरेक्ट सांगत नाहीत. डायरेक्ट सांगत नाहीत म्हणजे काय, आडवळणाने सांगतात. ती जी श्रुती आहे ती ह्याबद्दल आहे की इंद्र ज्याला आपण म्हणतो त्याला ब्रह्म हे नाव आहे. आणखीन त्याचं खरं नाव इदंद्र आहे, पण ते इदंद्र नाव घ्यायचं नाही कारण अत्यंत पूज्य व्यक्तीचं नाम घेत नाही, म्हणून त्याला इंद्र असं नाव दिलेलं आहे. आणि तिथे परोक्ष प्रिया ही देवा हा या पद्धतीने श्रुतीत सांगितलेला आहे.
म्हणून श्री गुरु जेव्हा अशा पद्धतीने काहीही आपल्याला सांगतात, आपल्याशी बोलतात म्हणा, किंवा लोकांशी बोलताना सुद्धा आपण ते सतत स्वतःला लावून घ्यायचं असतं, तपासून घ्यायचं असतं. आणि तसं जर का आपण तपासून घेत गेलो तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो, ते बघायचं असतं. पादसेवन भक्ती जी आहे ती थोडक्यात सांगितली ती फार महत्वाची भक्ती आहे. नंतरचं आहे ते अर्चन आहे. केवळ पादसेवन भक्तीने देखील पोचलेले आहे. अर्चन आहे. पृथू राजा होता तर त्याचं अर्चन प्रसिद्ध आहे. अर्चन म्हणजे पूजा थोडक्यात. मग पूजा ही काय आहे? केवळ आपण जी मूर्तीची पूजा करतो, देवळात जाऊन पूजा करतो, मानस पूजा करतो. पूजा अनेक प्रकारच्या आहेत. पूजा करणं हे आपला भाव वाढवण्याच्या दृष्टीने, श्रद्धा वाढवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल आहे. आणखीन ते जर का आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने त्या मूर्तीत, खरंच देव आहे तिथे, खरोखरी तो तिथे बसलेलाच आहे, या पद्धतीने जर का आपण पूजा करत गेलो तर त्या पूजेचं चांगलं फळ मिळतं. फळ मिळतं म्हणजे काय होतं? आपली भक्ती दृढ होते. आणि जसजशी भक्ती दृढ होत जाते तर तसतसं आपल्याला आपलं अंतःकरण शांत व्हायला लागतं. त्या देवाकडनं आपण काहीही मागायचं नसतं, पण त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष देव आहे, जिवंत देव आहे, या पद्धतीने पूजा करायची असते. आणि मग मला जे काय आवडत आहे, त्याला जे काय आवडत आहे असं मी ऐकलेलं आहे, ते सगळं त्याला द्यायचं आहे, त्याला व्हायचं आहे. जे मला शक्य आहे ते त्याच्यासाठी करायचं. उदाहरणार्थ आता खूप उन्हाळा सुरू झालाय, आजच रंगपंचमी झाली. कशासाठी झाली ती? तर पाण्याने गारवा यावा म्हणून. मग त्या भगवंताला पाणी नको ठेवायला, पंखा नको लावायला त्याच्यासाठी. म्हणजे जसं आपण जिवंत माणसासाठी करतो ना, तसं भगवंताच्यासाठी करायचं आहे. अर्चन भक्ती हे फार फार महत्वाचं आहे की तिथे प्रत्यक्ष तो आहे ह्या पद्धतीने त्याचं पूजा करायची. तर ती अर्चन भक्ती आहे. नाहीतर आपला एक उपचार होतो ज्याला टिक मार्क्स म्हणतात, तर तशा पद्धतीचा तो उपचार होतो की पूजा करून टाकली, संपलं, एक दिवसभरातलं एक काम झालं. पण तसं नाहीये. आपल्याला जर का ती भक्ती म्हणून हवी असली, आपल्याला जर का परमार्थाच्या दृष्टीने त्याच्यातनं काही मिळवायचं असलं, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्चन म्हणजे, पूजा म्हणजे ती तिथे प्रत्यक्ष तो देव आहे आणि त्याची मी पूजा करते, ह्या भावनेने तिथे पूजा झाली पाहिजे. आणि मग देवाच्या आज्ञा पाळणं आलंच. आपण वागताना देवाच्या आज्ञा पाळणं तो सर्वस्व आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाचे न करावे निर्वाण. अशा पद्धतीने हळूहळू ती भावना वाढत गेली पाहिजे अर्चनातनं. मी आत्ता जे सांगितलं तर ते सख्य भक्तीचं सांगितलं. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी अर्चन भक्तीतनं आपल्यात प्रेम वाटलं पाहिजे, त्याच्याबद्दलची श्रद्धा वाढली पाहिजे, त्याच्याबद्दलचा आदर वाटला पाहिजे. तो जो आहे त्याचं आपल्याला स्वरूप लक्षात यायला लागलं पाहिजे की सगळा करता करविता तो आहे. जी अर्चन भक्ती आहे ती त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. व्यवस्थितपणे अर्चन झालं पाहिजे. आणखी ह्यामुळे असं सांगितलं जातं की देवघरात 1760 देव असले तर अर्चन भक्ती चांगली होणार नाही. सरळ आहे अगदी. कारण की जो भाव आपण एका देवाबद्दल ठेवू शकतो तर तो अनेक देव जर का असले तर तेवढाच भाव प्रत्येक मूर्तीबद्दल राहील का? अशक्य आहे. आमच्या लहानपणी मला आठवत आहे देवघरात असे अनेक नर्मदेतले त्यांना काय शाळीग्राम किंवा बाण, अनेक मूर्ती, कितीतरी देव होते. आणि मग पूजेला ब्राह्मण येत असे कोणीतरी, ते आपलं पूजा करायचंय. त्या अर्चन भक्तीमध्ये काय अर्थ होता? घरातल्या लोकांना त्याचा कितपत फायदा होणार आहे? म्हणून अर्चन भक्ती जी आहे तर ती ह्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि अशी जर का झाली तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून अर्चनच्या नंतर आहे ते वंदन आहे. आणि वंदन म्हणजे नमस्कार. नमस्काराच्या बद्दल असं सांगितलंय की प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे ह्या पद्धतीने वंदन करायचं आहे.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो आहेच असं जर का आपण वंदन केलं तर आपण सगळ्या भूतात त्याला बघायला शिकतो. त्या ईश्वराला आपण प्रत्येक भूतमात्रामध्ये बघायला शिकतो. मग जळी स्थळी काष्टी पाषाणी हळूहळू तो बघणं आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून वंदन भक्ती ह्या दृष्टीने महत्वाची आहे की त्यांनी आपल्याला हळूहळू सगळीकडे देव बघायला जमायला लागतो. समर्थ सांगतात की त्याच्यात सुद्धा तारतम्य पाहिजे. पूर्णपणे याच्या नमस्काराला जो अधिकारी आहे तो अधिकारी कोण असतो, म्हणजे साष्टांग नमस्काराला कोण कोण अधिकारी आहे, ह्या नमस्काराला कोण कोण अधिकारी आहे, साध्या नमस्काराला कोण अधिकारी आहे, हा सगळा तारतम्याचा विचार आहे, हा व्यावहारिक सत्तेचा विचार आहे. आणखी तो ठेवायचा असतो वंदन भक्तीच्या ह्याच्यात. देव, सूर्य, श्री गुरु, विष्णू वगैरे साष्टांग भक्तीच्यासाठी अधिकारी आहेत, आपलं वंदनाच्यासाठी अधिकारी आहेत. सगळेजण साष्टांग नमस्काराचे अधिकारी नाहीये. आणखी त्या पद्धतीने आपण जेव्हा वंदन करतो आणि कसं की तिथे ब्रह्मतत्व आहे, कुणालाही नमस्कार करताना तो ब्रह्मतत्वाला जातो. जडाजडी अंशी राहते जे सरसी ते चेतना. जे समर्थ सांगतायत की ती चेतना शक्ती आहे, आणखीन ती जड अजड सगळीकडे व्यापून आहे, हे लक्षात घ्यायचं. आणखीन त्याप्रमाणे आपण वंदन करायचं. आणि म्हणून आपण आपल्या ह्याच्यात कुऱ्हाड म्हणा किंवा रुई म्हणा, वड पिंपळ सगळीकडे नमस्कार केला जातो, देव म्हणून पूजलं जातं. त्याच्या मागचा उद्देशच हा आहे की चराचरी आपण देव बघायला शिकायचं. नंतर येतं ते दास्य. दास्य बघते कोणीतरी अनम्यूट केलं त्याच्यामुळे आवाज जरा घुमतोय. जरा म्यूट करता येईल का? हा, पुढची भक्ती जी सांगितली आहे तर ती दास्य भक्ती सांगितली. आणखीन दास्य भक्ती म्हणजे दास, दासचा अर्थच आहे की जे काय काम असेल ते करणारा. किंकर, दास, प्रेष्य बऱ्याच तऱ्हेने अर्थ आहेत त्याचे. म्हणजे त्याला काही काम आपल्याला सांगता येतं, जारे जाऊन निरोप सांग, कुठलंही काम करायला तयार होणारा तो दास. असं भगवंताचं दास्य आपण करायचंय. भगवंताचे काही निरोप आपल्याला सांगायचं नाहीये तिकडून जे तिकडे म्हटलं तर सांगायचं आहे. कारण भगवंताची जी शिकवण आहे ती शिकवणं हे देखील दासाचं काम आहे. तसंच जर का आपण म्हटलं तर भगवंताने जी शिकवण दिली आहे ती सांगणं, ती लोकांच्या पर्यंत पोचवणं हे काम आहे दासाचं. गीतेमध्ये म्हटलंय ना की माझ्या भक्तांना जो कोणी हे गीता रहस्य सांगेल तर तो मला तेवढाच प्रिय होतो म्हणून. तर ह्या दृष्टीने की हे दास्य भक्तीत भगवंताचं जे सांगणं आहे तर ते देखील पोचवायचं आहे. आणि मगाशी पादसेवन भक्तीत जसं म्हटलं तसं सर्व बाजूनी दास्य करायचंय. भगवंताचं दास्य म्हणजे पडलं ते काम सगळं करायचं. आणि तिथे भगवंतांच्या आज्ञेची वाट बघायची सुद्धा गरज नसते. किंवा श्री गुरूंचं जसं दास्य भगवंताचं तसं श्री गुरूंचं असतं. आज्ञेची वाट पाहायची गरज नाहीये. त्यांना काय लागणार आहे आता ह्यानंतर ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला ते देता आलं पाहिजे. आता पाण्याचा तिथला तांब्या रिकामा झालेला दिसतोय, कमी पाणी दिसत आहे, त्याने न मागता तिथे नेऊन ठेवलं पाहिजे. दास्य भक्तीत ह्या अनेक गोष्टी येतात आणि त्यांनी न मागता त्यांच्या सगळ्या ज्या गरजा साध्या साध्या असतात त्या पुरवणं, त्यांच्या उपदेशाचं पूर्ण पालन करणं. काही आपण त्यांच्या सहवासात राहू शकत नाही नेहमी, पण त्यांच्या उपदेशाचं 100% पालन करणं, श्रद्धापूर्वक त्यांचा उपदेश अंमलात आणणं. मग तिथे प्रश्न नाही की मला इतकं इतकं सांगितलंय माळा जपाला म्हणा किंवा इतकं नाम घ्यायला सांगितलंय किंवा ह्या पद्धतीचे मला उपास सांगितलाय, त्या माणसाला उपास सांगितला नाही मग मला का जास्त, किंवा कुठल्याही ज्या शंका असतात ना, दास्य भक्तीत हे काहीही उपयोग नाही.
त्यांनी सांगितलंय मी करणार, जे काय ते सांगतायत ते माझ्या कल्याणाचं आहे. त्यांनी मला विहिरीत उडी मारायला सांगितलं तरी मी मारायला तयार असलं पाहिजे, कारण ते जे सांगतील ते माझ्या कल्याणाचं आहे. ते असली परीक्षा घेत नाहीत, पण तरी देखील म्हणजे काय हद्दीपर्यंत दास्य असतं हे लक्षात घ्यायचं. आपल्याला कल्याण स्वामींची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, अनेक गोष्टी आहेत तशा. आणखीन ह्या पद्धतीने दास्य जेव्हा होतं तेव्हा सद्गुरू देव पूर्णपणे प्रसन्न होतात आणि मग काय म्हणतात की तू माझा सखा आहेस. आपण म्हणतो मी दास आहे आणि देव काय म्हणतो की तू माझा सखा आहेस. तिथे सख्य भक्ती सुरू होते. सख्य भक्ती ही आपल्या बाजूने करायची नसते. सख्य भक्ती जी आहे तर ती आपल्याला देव देतो, श्रीगुरु देतात. पण म्हणून आपण ताबडतोब त्यांचा सखा म्हणून वागायचं नसतं, बरोबरीच्या नात्याने वागायचं नसतं. आपण दास्य भक्तीप्रमाणेच वागत राहायचं, पण ते मात्र आपल्याशी सख्य भक्तीप्रमाणे म्हणजे सखा म्हणून वागायला लागतात, मित्र म्हणून वागायला लागतात. सख्य भक्ती जी आहे ना ते सख्य देवाशी घडावे म्हणून समर्थ म्हणतात, किंवा देवाच्या सख्यत्वाकारणे पडाव्या जीवलगाचे तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा वगैरे. देव म्हणजे आपुला प्राण प्राणाचे न करावे निर्वाण. हर तऱ्हेने देवाच्या सख्यत्वाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि ही भक्ती करता करता आत्मनिवेदन कधी होऊन जातं ते आपलं आपल्याला सुद्धा कळणार नाही. दास्य करता करता सख्य भक्ती होऊन जाते आणि सख्य भक्तीतनं आत्मनिवेदन होऊन जातं. अर्जुन आपल्याला माहिती आहे, सख्य भक्तीचं एक मातृका म्हणा, प्रतीक म्हणा, हे अर्जुन म्हटला जातो. दास्य भक्तीचं हनुमंत म्हटला जातो. हनुमंत दास्य भक्तीतनं गेला, पण भगवान रामांनी त्याला दास म्हणून असं जवळ नाही घेतलं. त्याला जे जवळ घेतलं ते सखा म्हणून जवळ घेतलं, अत्यंत प्रिय भक्त म्हणून जवळ घेतलं. आणखीन त्याला काय म्हणूया आपण सायुज्य मुक्तीही दिली. नुसती मुक्ती नाही तर त्याच्या स्मरणात जो कोण करेल त्याला अनेक वरदानं दिलेली आहेत. रामभक्त जेव्हा रामकथा चालते तेव्हा हनुमंताच्यासाठी एक आसन नेहमी ठेवलं जातं की तो तिथे असतो म्हणून. इतकं त्याचं रामावरती प्रेम आहे हे त्यातनं लक्षात घ्यायचं की जिथे रामकथा चालते तर तिथे हनुमंत उपस्थित असतात. ह्याला कारण त्यांना रामचरित्र जरी माहिती असलं, त्यांनी स्वतः लिहिलेलं असलं तरी देखील त्यांना ती ऐकायला आवडते. त्यातली गोडीकरण अवीट आहे, त्यांच्यासाठी तर पूर्णपणे अवीट आहे. आपल्यासाठी सुद्धा ती तशी व्हावी. आपल्याला कथा माहिती असेल की हनुमंतांनी देखील रामचरित्र लिहिलं होतं, आणखीन वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. तर हनुमंतांनी वाल्मिकी ऋषींना त्यांनी लिहिलेलं चरित्र दाखवलं. दोघं जण मला वाटतं त्यावेळेस नावेतून जात होते. आणखीन व्यासांनी हनुमंतांचं चरित्र वाचलं, आणखीन त्यांचा जरासा चेहरा दुःखी झालेला दिसला. हनुमंतांनी विचारलं की का? वाल्मिकींनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं अत्यंत की तुमचं हे रामचरित्र वाचल्यानंतर मी लिहिलेल्या चरित्राकडे कोणी बघणार नाही, इतकं सुंदर झालेलं आहे तुमचं. त्याच्यावरती हनुमंतांनी तिथल्या तिथे ते बुडवून टाकलं. त्यामुळे वाल्मिकींना खूपच वाईट वाटलं की इतकं चांगलं चरित्र यांनी केवळ आपल्यासाठी नाही केलं. आणि त्याच्यावरती वरदान दिलं की कलियुगात तुझं चरित्र जास्त लोकप्रिय होईल, लोक ते त्या शिरसावंत करतील. त्यामुळे असं म्हटलं जातं की तुलसी रामायण जे आहे तर ते हनुमंताने जे लिहिलेलं रामायण आहे ते त्यांनी पुढे तुलसीदासांचा अवतार घेऊन ते रामायण पुन्हा साध्या भाषेत लिहिलं. पण म्हणजे जे दास्य केलं हनुमंताने तर त्याचा परिणाम म्हणून आज हनुमंताचे भक्त कितीतरी आहेत, भक्ती करणारे त्याचे आहे. रामांनी त्याला तेवढं दिलं, आत्मनिवेदन दिलं, सख्य दिलं. अर्जुनाच्या बाबतीत सखा मानावा भगवंत जे आहे तर अर्जुन झोपलेला असतो, आणखीन भगवंत त्याचे घोडे खरारा करतायत, त्याची सेवा करतायत. आपल्याला तीही कथा कल्पना असेल की हे पाहून नारदांना जरा वैषम्य वाटलं की भगवंत स्वतः सेवा करतायत आणि हा झोपलाय कुशाल.
कारण विचारलं. भगवंत त्याच्या तंबूत घेऊन गेले अर्जुनाच्या, तर तिथे मंद अगदी कृष्ण कृष्ण असं ऐकू येत होतं. आवाज कुठं येतोय नारदांना कळेना. त्यांना एकट्यानंच पाठवलं होतं भगवंतांनी, आणि नारदांना कळेना की आवाज हा कुठून येतोय. मग त्यांच्या लक्षात आलं की अर्जुनाचे मोकळे केस होते, त्या केसातून आवाज येत होता. कृष्ण म्हणजे इतका ध्यास अर्जुनाला लागला होता की परावाणीच्या पलीकडे नाम पोचलं होतं. त्याचा नाम घेता घेता, ती भक्ती करता करता, जरी सखा होता तरी देखील तो त्याचं स्वरूप अर्जुनाला माहिती होतं. युद्धाच्या आरंभीच विश्वरूप दर्शन वगैरे त्याला झालेलं होतं. आणखीन अर्जुनाची भक्ती अशी होती की भगवंताच्या शिवाय दुसरं काही नाही. आपल्याला कथाही माहिती आहे की दुर्योधन आणखीन अर्जुन जेव्हा गेले, दुर्योधनाने सगळी सेना मागितली, आणखीन अर्जुनाने फक्त एकटा कृष्ण, न धरी शस्त्र कधी मी, युक्ती गोष्ट आपलं गोष्टी सांगायला युक्तीच्या चार, अशा पद्धतीने भगवंत त्याच्या बाजूनी होते. एकटे भगवंत तसे शस्त्रहीन त्याने स्वीकारले, पण सेना नको म्हणाला. इतकी त्याची भगवंतावर श्रद्धा होती, इतकं प्रेम होतं भगवंतावरती, आणि म्हणून त्याला आत्मनिवेदन पुढे मिळू शकलं. ज्ञानेश्वरीत माऊलींनी फार छान वर्णन केलेलं की अर्जुन एकरूप होऊ बघत होता, अगदी जवळजवळ एकरूप होतच होता, पण भगवंतांनी त्याचं ते तिथेच थांबवलं. कारण त्यांच्या मनात आलं की जर का हा माझ्याशी एकरूप झाला तर मग मला बोलायला अर्जुन कुठला. अर्जुनाच्या भक्तीचं, अर्जुनाचं भगवंतांनाच वेड लागलाय असं माऊलीने तिथे म्हटलंय की मग माझ्याशी बोलायला मला अर्जुन कुठला, हा विनोद करायला, गप्पा मारायला मग अर्जुन कुठला मला. म्हणजे अशा पद्धतीने देव जो असतो तर तोच भक्ताचा भक्त होऊन राहतो. हे सख्य दास्य वगैरे भक्तींचं हे फलित आहे. आपल्याला आणखीन एक गोष्ट आठवत असेल की एकदा नारद मुनी गेले होते भगवंताच्याकडे, आणि गेले तर त्यांना कळलं की भगवंत पूजा करतायत. त्यांना प्रश्न पडला की आम्ही भगवंताची पूजा करतो आणि भगवंत कोणाची पूजा करतायत. म्हणून ते बघायला गेले आतमध्ये, आणि बघतात तो तिथे सगळ्या भक्तांच्या मूर्ती होत्या. भगवंत त्यांची पूजा करत होते. म्हणजे जे भक्त अशा पद्धतीने भगवंताच्या शिवाय दुसरं काहीही नाही, मला भगवंतच पाहिजे, मला दुसरं काहीही नको, अशा एकांतिक भावाने पूर्णपणे सर्व भावे करोनी अशी जेव्हा भक्ती करतात तर तेव्हा भगवंत स्वतःच त्यांचा होऊन जातो. आत्मनिवेदन भक्ती होते, दोन्ही एकरूप होतात, हे त्याचं महत्व आहे. आणि ही जी नवविधा भक्ती आहे, 9 प्रकारचं भजन सांगितलं, प्रत्येक भक्ती परिपूर्ण आहे, पण त्याचबरोबर एका भक्तीतनं दुसरी भक्ती पण उमलत जाते. जसं श्रवण झाल्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून काही काही बेसिक आहेतच, आणखीन त्यांच्या सहाय्याने आपण पुढे पुढे जाऊ शकतो. पुढे म्हणतात की ही नवलक्षणे भजने सर्वेश्वरू आभारलेपणे ज्ञानदेवोनी तोडी बंधने निज भक्तांची. अशी ही जी नव लक्षण भक्ती आहे, नवविधा भक्ती जी म्हटलेली आहे, तर ती भक्ती जेव्हा केली जाते मनापासून पूर्णपणे व्यवस्थित प्रेमपूर्वक अशी जेव्हा केली जाते, तेव्हा मग भक्त हा विभक्त राहत नाही, तो खरोखरचा भक्त होतो, म्हणजे भगवंताशी एकरूप होतो. भगवंतालाच त्याचं ऋण आपल्यावरती वाटायला लागतं की हा माझी एवढी भक्ती करतोय, मी कसा त्याच्या ऋणातून उतराई होऊ. म्हणून मग तो स्वतःचं स्वरूप त्यांच्या समोर उघड करतो. विवृणते तनुम स्वाम म्हणून उपनिषद सांगतं अशांच्या बाबतीत की स्वतःला तो तिथे उघडा करतो, स्वतःचं स्वरूप तो त्यांना कळवतो. ह्याचाच अर्थ असा होतो की भक्ताला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं आणि देव भक्त एक होऊन जातात. तिथे अद्वैत्व येतं. जरी वरकरणी भक्तात द्वैत असलं तरी देखील आत्मपूर्ण अद्वैत असतात, जो भक्त झालेला असतो. याचा अर्थ असा नाही की भगवंताच्या सारखे तो सृष्टी निर्माण करेल किंवा सृष्टीचा लय करेल वगैरे, अशा पद्धतीचा अर्थ नाहीये त्याचा.
पण तो ब्रह्मरूप झालेला असतो, हे लक्षात घ्यायचं. भगवंत रूप झालाय म्हणजे भगवंताचं स्वरूप जे ब्रह्म आहे तर तेच भक्ताचं पण स्वरूप होतं. म्हणजे तो जो ईश्वर आहे तो गुरुरूपाने भक्ताची अविद्येची अज्ञानाचं सगळा पूर्ण दूर करतो. आणखी त्याला अविद्या ग्रंथी हेच नाव आहे ना. म्हणजे देह तादात्म्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, हे 3 मुख्य भ्रम सांगितलेत किंवा हे 3 मुख्य गाठी सांगितल्या आहेत. घट्ट असतात निर्गाठींसारख्या, त्या उकलून सोडवतो देव. म्हणजे काय करतो? तू देह नाही, तू ब्रह्म आहेस. देहामध्ये तू राहतोयस. देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा, या पद्धतीने त्याला उपदेश केला जातो श्री गुरूंकडनं. आणखीन हळूहळू तो मी देह या देह तादात्म्यातनं बाहेर येतो. अशाच पद्धतीने जग सत्य नाहीये, तर जग केवळ एक भास आहे. जग जे आहे ते प्रत्यक्ष दिसतं तसं नाहीये, सारखं बदलत आहे. आज एक आहे उद्या ते टिकेल असं नाही, तिथे काहीही शाश्वत नाहीये. हा सगळा जो विचार आहे, असा करता करता जगाचा बाध होतो, म्हणजे मिथ्यात्व निश्चय होतो, म्हणजेच जगाच्या बद्दलची आसक्ती जाते. मग जगात जे काय होईल त्याचे आपल्यावरती परिणाम होईल असे जातात. या खुणा आहेत आपल्यासाठी की जगात जे काही आपल्या बाबतीत घडेल किंवा लोकांच्या बाबतीत घडेल त्याचे आपल्यावरती परिणाम होत नाहीत. आपण अस्वस्थ होत नाही त्यांनी. जे करायला लागताय ते करायचं आहे. जे काम आपल्याला जिथे जन्माला आलोय तर त्या नातेवाईक म्हणा किंवा देश म्हणा, ह्या सगळ्याच्या बाबतीत आपली जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करायची आहेत. पण तरी देखील मी त्यांनी अस्वस्थ होणार नाही. ते माझं काम आहे, ईश्वराची आज्ञा आहे, मी करीन, अवश्य करीन, मनापासून करेन. पण हे असं कसं म्हणत रडत बसणार नाही. हा मोठा फरक आहे. माझ्या आनंदाला तिथे धक्का लागणार नाही. जगात काहीही झालं, माझ्या देहाला काहीही झालं, अगदी नातेवाईक वगैरे कोणालाही काही झालं तरी माझ्या आनंदाला धक्का लागणार नाहीये. अशी अविद्येची बंधनं, अज्ञानाची बंधनं देव पूर्णपणे तोडून टाकतो आणि त्यांना मुक्त करतो, म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावा आपणची देव होय गुरु, म्हणून जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की जो देव आहे तोच गुरु होतो. समर्थांचं की एक देव आहे खरा जिकडे गुरु परंपरा. म्हणजे श्रीराम जे होते तर ते त्यांचं जसं आराध्य दैवत होतं तसंच त्यांना श्री गुरु रूपाने त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन अनुग्रहही दिला होता. म्हणजे देवाच्या ह्याही भूमिका आहेत. देव केवळ उपास्य म्हणून नाही तर श्री गुरु रूपात पण देवच आहे. कारण ब्रह्मच ईश्वर पण आहे, ब्रह्मच श्री गुरु पण आहे. शेवटी ब्रह्माच्या शिवाय जगात काहीही नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. देव काय किंवा आपल्यासारखे काय, उपाधीच्या मुळे, मायेच्या उपाधीमुळे ईश्वर झालाय, अविद्येच्या उपाधीमुळे जीव झालेला आहे. पण प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात केवळ ब्रह्म आहे. आणि ते ज्ञान होण्याची व्यवस्था तो ईश्वर अशा भक्ताच्या बाबतीत करतो, म्हणजे त्यांना मुक्त करतो. तो देव परमात्मा ब्रह्म होय ना जीवात्मा, प्रपंच ठाईचाचा अनात्मा, तो देव कैसे नाही म्हणे. तो जो निर्गुण निराकार असा देव असतो तर तोच सगुण निराकार म्हणजे ईश्वर तत्व होतो जेव्हा मायेचा तो स्वीकार करतो. म्हणजे जेव्हा माया निर्माण होते याचा अर्थ जेव्हा ब्रह्मावरती मी आहे अशी जाणीव उठते, त्या जाणीवेला माया म्हणतात. आणि मायेचा तरंग आल्याबरोबर त्याच्यात ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणा किंवा ज्ञान प्रकाश पाहतो आणि त्याला ईश्वर असं म्हणतात. पण तिथे आकार नसतो, सगुण आलेला आहे. तिथे 3 गुण सुप्तावस्थेत आहेत. आणि नंतर मग त्यातला जेव्हा रजोगुण प्रकट होतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव आपण म्हणतो. सत्वगुण येतो तेव्हा विष्णू म्हणतो. तमोगुणाच्या वेळेस त्याला शंकर म्हणतो. म्हणजे हे ईश्वर मग एक 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 प्रकट व्हायला लागतात. पुढे अवतार होतात, सगुण साकार होतात, मूर्ती होतात. चत्वार देव निरूपण म्हणून सुंदर समास दासबोतात. आणखीन अशा पद्धतीने जे निर्गुण निराकार तत्व आहे तेच
सगुण निराकार ईश्वर होतं. आणखीन तेच अविद्येला पत्करून, म्हणजे अविद्येचा स्वीकार करून, म्हणजेच अज्ञान पत्करून जीवात्मा होतं. म्हणजे मी जीव आहे, मी देह आहे असं मग त्याला वाटायला लागतं. जेव्हा तो एका बुद्धीच्या, एका अंतःकरणाच्या किंवा अज्ञानाच्या उपाधीचा स्वीकार करतो, तर तेव्हा तो स्वतःला अज्ञ समजायला लागतो, स्वतःला देह समजायला लागतो, जग खरं आहे असं समजायला लागतो. आहे तोच, पण हे केवळ उपाधी आल्यामुळे गोंधळ होतो. काचेतनं बाहेर पडणारा प्रकाश काचेच्या रंगावरती अवलंबून आहे. काच पांढरी असली तर पांढरा प्रकाश बाहेर पडणार आहे, काच रंगीत असली रंगीत प्रकाश बाहेर पडणार आहे. तीच जर का मळली आणखीन तर आणखीन फिका प्रकाश बाहेर पडणार आहे, पूर्ण उजेड येणार नाहीये. म्हणजे ती जी काचेची उपाधी आहे त्याच्यामुळे त्या दिव्याचा प्रकाश जसा कमी जास्त होतो, त्याचं स्वरूप बदलतं. तसंच हे ब्रह्माचं जे स्वरूप आहे, ज्ञानप्रकाश, एकमेव अद्वितीय असं जे ब्रह्म आहे, तर त्याला आपण वेगवेगळे नावं देतो. स्वच्छ प्रकाश म्हणजे ईश्वर आणि मलिन प्रकाश म्हणजे जीव. जिथे तो स्वरूप विसरलाय, ईश्वर स्वरूप विसरलेला नाहीये, त्याला स्वतःच्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान आहे. आणखी म्हणून तो स्वरूप न विसरता तो सगळं करत असतो आणि जीव मात्र स्वस्वरूप विसरतो आणि म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो. म्हणून या उपाधीच्या प्रमाणे ह्या सगळ्या ईश्वर, देव म्हणा किंवा जीव म्हणा हे असतं. पण जे भासणारं जग आहे ते देव नाहीये, त्याच्या मागचं चेतन तत्व जे आहे ते देव आहे. इथे एक प्रश्न विचारला की ब्रह्म तो ईश्वर का न म्हणावा, ब्रह्मालाच ईश्वर का नाही म्हणता येत? कारण शेवटी तिथे फक्त मायेचा स्वीकार आहे आणि माया म्हणजे केवळ जाणीव आहे. मग ब्रह्माला ईश्वर का नाही म्हणायचं? यायचा आक्षेपी बोला ऐका. हा जो आक्षेप घेतलाय, शंकाजी घेतले, त्याच्याबद्दल सांगतो की तत्वता अद्वैत परी जाणावा भेद उपाधिको. तत्वतः पाहायला गेलं, तत्वदृष्टीने पाहायला गेलं तर ब्रह्म आणि ईश्वर यांच्यात काही मात्र फरक नाहीये, तेच ते आहे. पण जो भेद दिसतो तो केवळ उपाधीमुळे. मायेची उपाधी स्वीकारली म्हणजे मायेमध्ये प्रतिबिंब पडल्यामुळे त्याला आपण ईश्वर म्हणायला लागलो. पण वास्तविक ते ब्रह्मच आहे, कारण माया माईक आहे. माया सत्य कुठं आहे? ती कल्पना आहे. मी आहे ही स्वतःच्या बद्दलची केवळ जाणीव आहे. त्याच्यात प्रत्यक्षात काय घडलंय? कल्पनेचं जेव्हा आपण सगळं जग रचतो, आपण मनोराज्यात एक एकदा हे जर का गुंगून गेलो तर ते खरंच वाटायला लागतं. शेख मोहम्मदी वगैरे आपण एक एक कथा ऐकलेल्या आहेत त्या बाबतीत. अशा अनेक कथा अनेकांनी सांगितलेल्या आहेत की मनोराज्यात रंगल्यामुळे तो इतका त्याच्यात गुंगला की ते खरं वाटायला लागलं मनोराज्य. आणखीन आपली ती अवस्था झालेली आहे. आपण ह्या उपाधीच्या मध्ये इतके गुंग झालोय, या देहाच्या मध्ये आणखीन या अंतःकरणाच्या मध्ये, मी बुद्धी, मी मन, अशा ह्याच्यात इतके गुंग झालोय की आपण आपलं स्वरूप विसरून गेलेलो आहे. पण इथे सांगतायत की ईश्वराला आपण हे म्हणू शकत नाही, याला कारण हा जो भेद आहे हा केवळ उपाधीच्या मुळे, हा खरा भेद नाहीये. जर का ईश्वरांनी आपलं मायेचं उपाधी टाकली, जीवानी अविद्येची उपाधी टाकली, तर काहीच कुठे फरक नाहीये. जो जीव आहे तर म्हणजे जीव चैतन्य म्हणून जीव तिथे जीवत्व जात, म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणून जे म्हटलंय तसं होऊन जातं. कारण तिथे ज्या उपाधीच्यामुळे मला जीवत्व आलं होतं, ज्या उपाधीच्यामुळे मी स्वतःला देह समजत होते, ती अज्ञानाची म्हणजे अविद्येची ही जी उपाधी आहे तर ती टाकली जाते. आणि ती टाकली गेल्यामुळे तिथे चैतन्य जे आहे ते शुद्ध स्वरूपात प्रकट होतं, जे ब्रह्म आहे. ईश्वर चैतन्य, तिथे तर अज्ञान नाहीच आहे, म्हणून जीव चैतन्य तेच ईश्वर चैतन्य तेच ब्रह्म चैतन्य. चैतन्य दृष्टीने कुठेही काहीही भेद नाहीये. हे इथे सांगितलंय की तत्वता अद्वैत आहे, जो भेद दिसतो तो उपाधीच्या मुळे आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून आपल्याला इथे मुकुंदराजांनी सांगितलंय
आणखीन पुढे ते सांगतात की अहंता ममता प्रयत्न रहिता इच्छादी शक्ती चक्रा विवर्जिता ते ब्रह्म अचिंत्य किरू तत्वता ईश्वर कैसे नीत का. म्हणजे प्रश्न विचारलाय की अहंता नाहीये म्हणजे मीपणा नाहीये, ममता नाहीये, ममता म्हणजे इथे प्रेम नाही, ममता ममत्व म्हणजे माझेपणा. ज्या कॉम्प्युटरवरती मी आता हे बोलतेय तो माझा आहे, त्याला इजा होऊ नये म्हणून मी काळजी घेते. ग्रंथ माझा आहे, मी कोणाला देणार नाहीये कारण माझ्या नोट्स असतात. हे माझेपणा जो आहे, मीपणा जो आहे, हा सगळा माझेपणा मीपणा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं. मला हे हवं आहे, ह्या माझ्या गोष्टी आहेत, ह्या मला टिकवायच्या आहेत, तर तऱ्हेने आपण प्रयत्न करतो. मला अमुक गोष्ट आवडते, ताबडतोब चालली ती गोष्ट मिळवायला. ह्या अहंतान ममतेच्यामुळे सगळे प्रयत्न आपले चालतात. आणखीन ह्या सगळ्यांच्या रहित अहंता ज्याला नाहीये, ममता नाहीये, म्हणजे ज्याला मीपणा नाहीये, अहंकार नाहीये, ज्याला जो कोणालाही माझं म्हणत नाहीये. कारण समर्थांनी सांगितलं आहे तो विचार नेहमी करावा. माझं माझं जे म्हणतो ना ते एक वेळ पदार्थांच्या बद्दलचं आपलं ममत्व सुटेल, पण माणसांच्या बद्दल सोडणं फार कठीण वाटतं. आणखीन त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की कर्मयोगे मिळाले एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानितले कैसे रे पडत मूर्खा. अनेक जगांचे आपले देण्याघेण्याचे संबंध असतात, ते फेडण्यापुरते आपण कुठेतरी एकत्र जन्माला येतो, पण ते म्हणजे मीच इथपर्यंत त्यांच्यावरती आपला ममत्व जातं. त्यांना काही झालं की मला झालंय असं आपल्याला वाटतं. तो एक वेगळा जीव आहे, मी एक वेगळा जीव आहे. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे तो जाणार आहे, माझ्या प्रारब्धाप्रमाणे मी जाणार आहे. मग तिथे जेव्हा मी माझं म्हणत राहते तर तेव्हा त्याची सुख दुःख मी माझ्यावरती ओढवून घेत असते. विकतचं दुखणं म्हणतात त्याला, वास्तविक ते नाहीये मला, पण माझे माझे म्हटल्यामुळे त्याचं जे काय असेल ते सगळं सुख किंवा दुःख मी माझ्यावरती ओढवून घेते आणि त्याच्यात मी स्वतःला बघायला लागते. म्हणजे त्याचा काय म्हणूया विकृतीच म्हणेन. उदाहरणार्थ मेर्लिन मनरो गेली तेव्हा अनेक लोकांनी आत्महत्या केला. इतकं तिच्याबद्दल जिला फक्त स्क्रीनवरती पाहिलेलं तिच्याबद्दल एवढं ममत्व निर्माण झालं होतं. विकृतीच, दुसरं काय याला म्हणणार. आणखीन बाकीत देखील आपण एक एकदा बघतो की मग जीवनात अर्थ राहत नाही वगैरे वगैरे जे सगळं होत असतं. जीवनातला अर्थ ह्या देहाला जो प्रारब्ध आहे तो भोगलं गेलं पाहिजे. आत्महत्या म्हणजे पळपुटेपणा आहे. हे भोग जे आहेत ते पुढल्या जन्मात भोगायला लागणार आहेत, त्याच्यातनं सुटका कधीही होत नाही. आज जर का आपण ते भोग आत्महत्या करणारे देखील पण आज नाही भोगले, पुढल्या जन्मात भोगायला लागतात, त्याच्यातनं सुटका होत नाही. ते जे देणं आहे ते केवळ आत्मज्ञानानेच संपतं. तोपर्यंत हे देणं संपत नाही, हे आपल्याला फेडायलाच लागतं. च च च अगदी इतके च आहेत तिथे, फेडायला च च लागतं. तिथे एटिकेटी नसते, तिथे त्याच्या बदल्यात काही देणं नसतं, तिथे असं काहीही नसतं. ते करावे तसे भरावे, पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, हे जे सगळं संत सांगत की आपण नीट वागावं हा त्याच्यातला उद्देश आहेच. त्याचबरोबर जेव्हा मी किंवा माझं ज्यांना मी म्हणते अशांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट घटना घडते ती आपण अंगावरती घेऊ नये, त्यांनी मी दुःखी होऊ नये, आपला विवेक जागृत ठेवावा. हे तिथे फार महत्वाचं असतं. घटना होतच असतात, आजारपण होतच असतात, काहीतरी निमित्त लागतात ना. जायला देखील या जगातनं काहीतरी निमित्त हवं ना. कधी हार्ट अटॅक येईल, कधी काही दुखणं होईल. जर का आयुष्य संपायची वेळ झाली असली तर काहीतरी निमित्त निघणार आहे आणि त्याने जाणार आहे माणूस. ठीक आहे, त्याचं संपलं आयुष्य म्हणून तो गेला. तिथे
माझं गेलं तर संपलं असं जरी मला कळलं तरी मला वाईट वाटता उपयोगी नाही, किंवा ज्यांना मी माझं म्हणते अशांचं संपलं तरीही मला वाईट वाटता उपयोगी नाहीये. आणि हा अहंता आणखीन ममता ह्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त बांधून ठेवतात. संसारात बांधणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या अहंता आणखीन ममता ह्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यासाठी आपण धावत असतो, सारखं काही ना काहीतरी करत असतो. तो जो आहे ब्रह्म जे आहे तिथे अहंता नाहीये, ममता नाहीये, प्रयत्न नाहीये, कारण तिथे क्रियाच नाहीये, निष्क्रिय आहे तो, अक्रीड आहे तो, शांत आहे, असं ते तत्व आहे. आणि पुढे इच्छादी शक्ती चक्रा विवर्जिता, पुढे शक्ती चक्रांचा विषय आलेला आहे, त्यावेळी आपण तो बघूया. पण ही काही शक्ती काही चक्रात बंदिस्त असते असं म्हणण्यात येतं. म्हणजे शक्ती अनेक पद्धतीने मांडणी करण्यात येते शक्तींची. जशा पार्वती, लक्ष्मी, आणखीन सरस्वती ह्या 3 शक्ती म्हणण्यात येतात. म्हणजे ज्यांना ज्ञान, क्रिया, आणखीन द्रव्य, अशा ह्या 3 शक्ती आहेत. किंवा गीतेमधल्या ज्या सांगितल्या आहेत की स्फूर्ती, आणखीन मेधा, धृती, कीर्ती यांना देखील शक्ती म्हणण्यात येतं. त्या 9 आहेत सांगितलेल्या. तर त्यांनाही शक्ती म्हणण्यात येतं. शक्तीची अनेक रूप आहेत. शक्तीशिवाय जगातलं कुठचंही कार्य होत नाही. मायेलाच शक्ती म्हणतात, आपल्याला माहिती आहे. आणि ह्या शक्तीची शिवाय जगातलं कुठलंच कार्य होत नाही. हा हात मी इथनं इथे नेला तरी देखील त्याला क्रियाशक्ती लागली, शारीरिक बलशक्ती लागली. ह्या सगळ्या शक्ती लागतातच कुठच्याही गोष्टीला. मी बोलतीये इथे वाणीची, सरस्वतीची लागली, त्याचप्रमाणे क्रियाशक्ती पण लागली. म्हणजे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती ह्या सगळ्या शक्तींचा उपयोग करून घेऊन माणूस बोलत असतो. म्हणून शक्ती ज्या आहेत तर त्यांचे अनेक रूप आहेत. आणखीन त्या काही चक्र इमॅजिन केलेली आहेत आणि त्या चक्रात त्या बंदिस्त असतात, म्हणून त्या चक्रांच्या उपासना काही काही सांगितलेल्या आहेत. ते आपण नंतर बघू थोडासा विचार. तर अशा चक्रात हे ब्रह्म कधी सापडत नाही. ब्रह्म जे आहे ते निष्क्रिय आहे. शक्ती ही त्याची शक्ती आहे, तो शक्तीच्या अधीन नाहीये. त्याला शक्तीची उपासना करायला नाही लागत काही हवं म्हणून, तर शक्ती त्याच्या अधीन आहे, अशी ती शक्ती आहे. असं हे वर्णन जे असताना त्याला मग ईश्वर कसं काय म्हणता येईल? ईश्वराला गुण आहेत. ईश्वर सृष्टीची निर्मिती करतो, स्थिती सांभाळतो, म्हणजे क्रिया आली तिथे, हे सगळं ईश्वराचं झालं. मग त्याला ब्रह्माला पण ईश्वर कसं काय म्हणता येईल? जो प्रश्न विचारला होता मगाशी की ब्रह्माला ईश्वर का नाही म्हणायचं, तर त्या दृष्टीने इथे 2 मुद्दे सांगितले त्यांनी. तिसरा मुद्दा सांगतायत की जो अविद्या काम कर्मे वेष्टितो अज्ञान दशे स्वस्वरूपी भुलतो, तो जीव सुख दुःखी व्याकुळतो, तो ईश्वर कैसे निघा. आता मगाशी ईश्वर आणि ब्रह्म सांगितलं आणि जीवाला सांगितलं की तू ब्रह्म आहेस, म्हणजे मग जीव ईश्वर असं म्हणायला पाहिजे की नाही? ईश्वर ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे, म्हणजे जीव ईश्वर झाला पाहिजे असं लॉजिक सांगतं. पण इथे काय म्हटलंय की ज्याला अविद्येने ग्रासलाय, अविद्या काम कर्म ह्याने वेष्टित आहे, म्हणजे यांनी पूर्ण झाकला गेलाय. अविद्या आपल्याला माहिती, अविद्याजनित काम आहे. काम म्हणजे इच्छा. मला मी कोण आहे हे माहित नाही, स्वरूप माझं मला कळत नाही, म्हणून मला इच्छा होत असतात की मला हे पाहिजे, ह्याने मला सुख वाटेल. मी स्वतःला देह समजते ना, मग ह्या देहाला सुख या पद्धतीने होईल, ह्या अंतःकरणाला सुख या पद्धतीने होईल. मला कोणी चांगलं म्हटलं की मला बरं वाटेल, कीर्ती मिळाली मला आणखीन बरं वाटेल. अशा पद्धतीने अविद्या काम, आणखीन त्यासाठी कर्म करणं वेगवेगळी. मग चांगलं लोकी बरे म्हणावया कारणे जनासी लागे
काहीतरी झिजणं आवश्यक असतं म्हणून समर्थ सांगतात. तसं मग केवळ तेवढ्यासाठी सुद्धा माणूस लोकांची कामं करायला तयार होतो. म्हणून अविद्या, काम, आणखीन कर्म ह्यांनी जो पूर्णपणे झाकला गेलाय, ग्रासला गेलाय, गिळला गेलाय, अज्ञानवशे स्वरूपी भुलतो. सगळं कामनेनेच कर्म चालली. उपासना असते ती देखील कामनेनेच चालली. सकाम उपासना ज्याला म्हणतात असं आहे. माझ्याशिवाय काम होणार नाही इतका कर्तेपणाचा अभिमान चालला आहे. अविद्या, काम, कर्म ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या जीवाला पक्क्या बंधनात पाडणाऱ्या आहेत. आणखीन स्वस्वरूपाचा पूर्ण विसर पडतो, तर दृढ होतो काम आणखीन कर्मांच्या मुळे. आणि असा जो आहे तो अज्ञानवशे स्वस्वरूपी भुलतो, सुख दुःखी व्याकुळ होतो. सुखी होतो, दुःखी होतो, व्याकुळ होतो, अत्यंत त्याला त्रास होतो या सगळ्याचा. का होतो? स्वतःला देह समजतो म्हणून देहाच्या सुख दुःखांनी, माझे ज्यांना मी म्हणते त्यांच्या सुख दुःखांनी मी व्याकुळ होणारच आहे. मग असा व्याकुळ होणारा जो जीव आहे त्याला ईश्वर म्हणता येईल का? जो नित्य ज्ञानी आहे तो. म्हणून जीव ईश्वर होऊ शकणार नाहीये. जीव जसा ब्रह्म, आणखी जीव जरी चैतन्य रूपाने एक रूप असले तरी उपाधी रूपाने त्यांच्यात फरक आहे. जसाच जीव आणखीन ब्रह्म यांच्यात देखील उपाधी भेदाने फरक आहे. आणि ईश्वर आणखीन जीव जे आहे तर त्यांचा तत्वदृष्ट्या म्हणजे दोन्ही चैतन्य दृष्ट्या एकरूप असले तरी उपाधी दृष्ट्या दोघांच्या जमीन अस्मानाचा अंतर आहे. म्हणून जीव हा ईश्वर कधीही म्हणता येणार नाहीये. जीवासी तत्वज्ञाने विणं नाही बंधविच्छेदन, ते करावी सोडवणं ईश्वरेची. दोघांचे रोल वेगवेगळे आहेत. त्या जीवाला तत्वज्ञानाशिवाय, कारण हे बंधन जे आहे ना तर ते अज्ञानाचं बंधन आहे. मग ते सोडवण्यासाठी काहीतरी करून सुटणार आहे का? ते मी 100 प्रदक्षिणा घातल्या देवाला सुद्धा नाही, सगळ्या देवळाला घातल्या समजा, त्याने माझं बंधन जरा तरी सैल होणार आहे का? नाही होणार. पण मी कोण आहे हा जर का मी विचार केला, माझं स्वरूप काय आहे, मी कुठून आलो, काय पद्धतीने आली आहे, हे सगळे जर का विचार मी केले तर ते मला बंधनात सुटायला उपयोगी पडतील. म्हणून तत्वज्ञान कळल्याशिवाय तत्व तेपणा एकटं जे आहे तर ते त्याचं स्वरूप त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि हे तत्वज्ञान कळल्याशिवाय त्याच्या बंधाचं विच्छेदन होत नाही. म्हणजे तो त्या बंधाच्या मगरमिठीतून बाहेर पडू शकत नाही. मी माझीची जी मगरमिठी आहे त्याच्यातनं बाहेर पडायला तत्वज्ञान शिकायला लागतं, स्वतःला लावून घ्यायला लागतं. स्वतःला लावून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर का ते पुस्तकातच राहिलं तर ते पुस्तकात छान आहे, मला बुद्धीला कळलंय आणि मी जशी आहे तशीच राहते, माझ्यात काहीही फरक पडत नाही, कुठचंही अविद्या बंधन जात नाही, सैल होत नाही. नाही बंध विच्छेदन, ते सोडवण्यासाठी ते करावे सोडवणं ईश्वरेची पै. ईश्वर कृपेच्या शिवाय गुरु भेट होत नाही. ईश्वर कृपा जेव्हा होते तर त्यावेळेस हे ज्ञान होण्याची व्यवस्था होते. आपल्याला माहितीये की आधी ईशकृपा असते आणि ईशकृपेच्या मुळे आपल्याला शास्त्र कृपा, गुरुकृपा वगैरे कुठल्या कृपा होतात आणि त्याच्यातून आत्मकृपा होते, म्हणजे आत्मज्ञान आपल्याला होतं. ह्या सगळ्या कृपा एका पाठोपाठ एक होतात, पण त्याला मूळ जे आहे ते ईश्वर कृपा आहे. आणखीन ईश्वर कृपा होण्यासाठी ईश्वराची उपासना करायला लागते, त्याच्या आज्ञा पाळायला लागतात. त्याच्या आज्ञा म्हणजे बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला वगैरे जे आहे तर ह्या सगळ्या आज्ञा, वागणूक, आपल्या मनातले विचार, ह्या सगळ्या गोष्टी पाळायला लागतात. विचार जर का लोकांच्या बद्दल वाईट केले आणि बरोबर चांगलं वागलो, ईश्वराला कळतं काय मनात चाललंय ते. मग अशा ह्याच्यात आपल्याला काही उपयोग होत नाही त्या चांगल्या वागणुकीचा. कारण जे करण्यामागे आपला जो उद्देश असतो ना तर त्यानुसार फळ मिळतं. एखाद्याला मी रागवले, आणखीन त्या रागवण्याच्या मागे आपल्याला
त्याचं कल्याण व्हावं हे असलं तर त्याने पाप लागणार आहे का? नाही. पण त्याला दुखवावं ह्या हेतूने जर का बोलले तर मला पाप लागणार आहे. म्हणजे अशा यांनी ईश्वराचं आपण ऐकलं, त्याच्या आज्ञा ऐकल्या तर ईश्वर आपल्यावरती कृपा करतो आणि आपल्याला शास्त्र कृपा, सद्गुरु कृपा, पुढे आत्मकृपा यांची व्यवस्था होते. आपण आता वेळ संपली आहे, 30 पर्यंत पाहिला. रुपाली म्हणून कोणीतरी हात वर केलाय. काय प्रश्न आहे? हॅलो, प्रश्न आहे का? म्यूट आहे. हा, आजची वेळ संपली आहे. प्रश्न असले तर विचारा. हात खाली केलाय त्यांनी, म्यूटच आहेत अजून. मावशी, हा, मगाशी एक काहीतरी तुम्ही ओवी म्हणा असं काहीतरी बोललात, कर्मयोगे मिळाले ते तू आपले मानले. कैसे रे पडत मूर्खा, म्हणजे 2:10 मधली ओवी असणार आहे. नाही, सॉरी, अच्छा, ओके. त्याच्यात नाहीये, त्याच्यात नाहीये. हा, मी पडत मूर्ख बघितली. लक्षणात नाहीये ती, ती हा, पुढे मी आहे बघितलं. कुठेतरी. वैराग्य लक्षण किंवा काहीतरी असं मला इथनं ठीक मागणं आहे, बघते. प्रॉम्प्टिंग केलेलं आहे. ठीक आहे, बघते मी. कारण मी लगेच पडत मूर्खात बघितली. सूचीमध्ये बघ, सोपं आहे. सूची अवेलेबल आहे बघते. खाली दासपदातल्या सगळ्या. एक शब्द बघते, टाकला तरी सुद्धा बघते. आपल्याला मिळतं सगळं ओवी. हो हो हो. कर्मयोगे मिळाले एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानितले, कैसी रे पडत मूर्ख, अशी ती ओवी आहे. हो, बघते. ओके. कवीच्या भाषेत 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. होय. आहे काही प्रश्न? नाही दिसत आहे. ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे ना? ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे, बरोबर आहे. आणि मगाशी तुम्ही काय बोलला, त्याचा कसा मिळायचं? ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे, आणखी ब्रह्म अगुण आहे, निर्गुण आहे. ब्रह्माला काहीही गुण नाही आहेत ऍक्च्युअली. जीव जो आहे तो अविद्येचा आहे ना, मग तो एकरूप कसे असतील? त्याच्या आधी ईश्वर रजोगुण आणि ब्रह्मदेव. ईश्वर जेव्हा रजोगुण स्वीकारतो तेव्हा तो ब्रह्मदेव म्हटला जातो. जेव्हा तो सत्वगुण स्वीकारतो तेव्हा विष्णू म्हणण्यात येतो. तमोगुण स्वीकारतो तेव्हा त्यालाच शंकर म्हणण्यात येतं. ते शुद्ध सत्वगुण आहे आणि हे सगळं. म्हणूनच शुद्ध सत्वगुणात 3 गुण सुप्तावस्थेत असतात, हे पण मी म्हटलं होतं. बाकीचे सगळे दबलेले असतात. सत्वगुण फक्त प्युअर वरती असतो आणि प्युअर सत्वगुण काहीही करू शकत नाही, तो निष्क्रिय असतो शुद्ध सत्वगुण. त्यामुळे त्याला समर्थांच्या भाषेत शबल आणि शुद्ध रजोगुण 2 त्यांनी सांगितलेले आहेत. तर शुद्ध रजोगुणाचं जेव्हा सहाय्य मिळतं तर त्यावेळेस तो सत्वगुण म्हणून प्रकट होतो. शुद्ध रजोगुणाचं सहाय्य, कारण केवळ सत्वगुण काहीच करू शकत नाही. पण जो शुद्ध रजोगुण आहे तर तो परमार्थाच्या बद्दलच्या क्रिया करायला प्रवृत्त करतो. म्हणजे पूजा अर्चा सगळ्या ज्या आहेत, तीर्थयात्रा, या सगळ्या गोष्टी शुद्ध रजोगुणातून आलेल्या आहेत. त्याला सत्वगुण असं म्हणता येतं आपल्याला. त्या सत्वगुणाच्या आहेत. जरी रजोगुण म्हणजे हालचाल आहे ना तिथे, म्हणून तिथे रजोगुणाचा स्वीकार आहे. पण त्या सगळ्या ईश्वराकडे नेणाऱ्या आहेत, ज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत, म्हणून त्या सत्वगुणाच्या आहेत. हो, काय म्हणताय? एक प्रश्न आहे.
हा. की एकोहम बहुश्याम हा जर आपण विकार मानला तो तर ते अविकारी ब्रह्माला लागू पडतो तसा. तो विकार मानलेला नाहीये. म्यूट कर. हा, तो विकार मानलेला नाहीये, त्याला फक्त स्वतःची जाणीव झाली एवढं म्हटलेलं आहे. विकार म्हणजे बदल, त्याच्या स्वरूपात तिथे कुठेही बदल झालेला नाहीये. ब्रह्मस्वरूप जे आहे त्याच्यावरती एक केवळ तरंग ज्ञानाचा उठला, जाणीवेचा उठला. मी आहे, मी अनेक भाव, एवढाच तरंग होता आणि त्याचंच नाव माया आहे. तिथे बदल काहीही झालेला नाहीये. ब्रह्म जसं होतं तसंच राहिलेलं आहे. जितकं व्यापक होतं तितकंच व्यापक आहे. त्याच्यात कुठेही काही फरक नाहीये. म्हणून त्याला विकार म्हणता येत नाही. आणि कल्पनेचा तरंग म्हणजे तो सत्य नाहीये ना. दुसरी गोष्ट, कल्पनेने अगदी राजवाडे उभारले तरी त्यांना अस्तित्व प्रत्यक्षात कुठे आहे. विश्वाची बरोबर आहे, निर्मिती बरोबर. कशी झाली हे सांगण्यासाठी तशा अं, पद्धतीने सांगितलेलं आहे. बरोबर आहे. विश्वाच्या निर्मितीच्या हे सांगण्यासाठी अध्यारोप म्हणून एक जे म्हणण्यात येतं की काहीतरी गृहीत कृत्य स्वीकारायला लागतं. इथे मायेला गृहीत कृत्य म्हणून स्वीकारलाय, म्हणजे ब्रह्मावरती जाणीवेचा तरंग उठला असं एक गृहीत कृत्य आहे आणि ते स्वीकारून त्याच्यानंतर पुढे सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. त्यामुळे तो तरंग कसा उठला वगैरे विचारायचं नसतं. तो उठला एवढं फक्त मान्य करून घ्यायचं, तेवढं स्वीकारायचं, त्याच्या पलीकडे काही नाही. जणू काही असा शब्द. जणू काही आहे, बरोबर. जणू काही म्हटलं फॉर्म नाही ना. जणू काही म्हणजे इमॅजिनरी फॉर्म नाही म्हणजे भास होत भास आहे. माहिती तर भास आहे. जणू काही घडी बसवून दिली. हा. चला थांबूया. हो, घेशलो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने विदया संमोह तो वाढला अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी शांती कधी पैसली विनती हीच असे नमागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुणान महाराज की जय. जय श्रीराम. जय रघुवीर. जय श्री राम.